नागपुर के आगामी महानगर पालिका चुनाव को लेकर 17 राजनीतिक दल एक साथ आ गए हैं। शहर के विकास और जनहित के मुद्दों पर लेकर नागपुर परिवर्तन मोर्चा के गठबंधन के साथ गठन की घोषणा की गई। इस मोर्चे के जरिए भारतीय जनता पार्टी और कांग्रेस को मजबूत विकल्प देने का दावा किया गया। पत्रकार परिषद के जय विदर्भ पार्टी के अरुण केदार, अहमद कादर, तात्या साहेब मते सहित कई नेताओं ने शहर में बढ़ती बेरोजगारी, खराब व्यवस्थाएं, स्वच्छता, शिक्षा में गिरावट और बुनियादी सुविधाओं की बदलाही को प्रमुख मुद्दा बताया। परिवर्तित मोर्चा मनपा के 48 प्रभागों में से संयुक्त रूप से चुनाव लड़ेगा। नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नागपूर परिवर्तन मोर्चाची स्थापना करण्यात आलेली आहे। आपण सुद्धा त्या इनिशिएटिव्हमध्ये सहभाग घेतलेला आहे। काय वाटतं, काँग्रेससोबत जी आपली वेगळी चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये यांना पण सोबत घेण्याचं काय प्लॅन, काय नियोजन? आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, उबाठा हे पक्ष राज्यामध्ये एकत्र आहेत आणि आताच झालेल्या निवडणुकीचे निकाल आपण बघितले। एक धक्कादायक त्या ठिकाणी निकाल आहे। तर असं वाटते की धर्मनिरपेक्ष विचारांची माणसं त्या ठिकाणी एकत्र आले पाहिजे आणि या म्हणजे महाराष्ट्राच्या महानगरपालिकेमध्ये ही सगळी मंडळी जशी अगोदर सत्तेमध्ये आली तर महानगरपालिकेमध्ये सुद्धा सत्तेमध्ये येऊ शकते। तिन्ही पक्ष जर एकत्र येऊन सामोरे आले तर आणि ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याकरता आपण तिन्ही येणं गरजेचं वाटते। तर त्यामध्ये मग आता रिपब्लिकन पक्षाचे गटतट असो किंवा अन्य दुसऱ्या पक्षाचे गट, ते सगळी मंडळी एकत्र जर आली त्या महापालिकेमध्ये आम्ही बघत होतो की रिपब्लिकन पक्षाचा त्या ठिकाणी महापौर असायचा आणि मग त्यावेळेस काँग्रेस सत्तेत नव्हती, परंतु ही सगळी माणसं एकत्र यावी त्यासाठी प्रयत्न आहे। त्या ठिकाणी नागपूर परिवर्तन मोर्चा त्यांनी केलेला आहे। त्यांचे काही उमेदवार आमच्या पण पक्षाच्या लोकांनी त्यांचा विचार करावा, जेणेकरून चांगले उमेदवार निवडण्या ज्या इलेक्टिव्ह मेरिट ज्या उमेदवारामध्ये आहे त्या तशी माणसं जर असेल तर ती सुद्धा निवडणूक मध्ये जिंकून येऊ शकतात। माझं असं म्हणणं आहे की जर समजा केजरीवाल या देशामध्ये 300 युनिटपर्यंत त्या ठिकाणी बिजली माफ करत असेल, आणखी 100 युनिटच्या वर त्या ठिकाणी पाण्याचे बिलं माफ करत असेल किंवा 500 स्क्वेअर फीटपर्यंत ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांमध्ये त्याला टॅक्स फ्री जर ठेवत असेल तर आपण या ठिकाणी आपलं सरकार आहे तर त्या सरकारने ह्या ज्या गरीब लोकांच्या म्हणजे नागपूर शहरामध्ये कुठे पण त्या ठिकाणी मीटर झोपडपट्ट्यांमध्ये लागू नये, त्यांना विनामूल्य पाणी द्यावं आणि त्यांना टॅक्स माफ करावा आणि त्यांना बिजली माफ करावी, जेणेकरून या गरीब लोकांचं जीवन जगणं सुकर होईल आणि गरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल। त्याकरता माझा प्रयत्न राहील की ज्या झोपडपट्ट्या आहेत त्यामध्ये फारच पाण्याचे बिलं येत आहेत, इलेक्ट्रिकचे बिलं येत आहेत आणि टॅक्स पण जास्त येत आहेत। अनेक गरिबांचे म्हणजे वीज जोडण्या कापलेल्या आहेत, पाण्याचे मीटर्स त्या ठिकाणी बंद केलेले आहेत, त्यामुळे त्यांना त्रास होतो। म्हणूनच हे मुद्दे महत्त्वाचे हे आम्ही जसं आता 38 प्रभागामध्ये पूर्ण परिवर्तन मोर्चाचे आपण कॅन्डिडेट देणार सगळे मिळून, तर मग तिथे पुन्हा कॅन्डिडेट 38 प्रभागाच्या आमच्या चर्चा सुरू आहे काँग्रेसबरोबर, उबाठाबरोबर, त्याच्यामध्ये एकमत झालं पाहिजे आणि हा जो एक मोर्चा त्यांनी तयार केलेला त्याच्यामधले ते जे काही त्यांचे उमेदवार असतील त्या उमेदवाराला सुद्धा म्हणजे इतरत्र सामावून घेण्याचा प्रयत्न झाला पाहिजे।